किती छान दिसताय तुम्ही सगळेजण. तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम. नमस्कार. यांच्यापेक्षा ना आमच्या घरातच म्हणजे फिल्मफेअरचा एंट्रीचे जे अनुभव आहेत ना ते आमच्या घरातच मिळतात हो आम्हाला. आणि हे आमच्या रक्तातच आहे. तसं तर काय, अहो पुरस्कार प्रदान करण्याचा अनुभव आमच्या रक्तात आहेच, पण तरी सुद्धा कार्यक्रम सुरू असेल ना तर मध्येच उठून जाण्याचा सुद्धा आमच्यातच आहे बरं का. बोला ना, तुम्ही बोला. अहो सगळ्यात जास्त बायकांबरोबर झिम्मा खेळण्याचा अनुभव आमच्या घरातच आहे. आणि सगळ्यात जास्त बायकांबरोबर रमणं हा अनुभव पण आमच्या घरात. नमस्कार, मी उज्ज्वला जोग, क्षितीची आई. नमस्कार, मी सीमा चांदेकर, सिद्धार्थची आई. नमस्कार, मी सुवर्णा, अमेयची आई. खूप भारी वाटतं मला अमेयची आई म्हणून सांगायला. म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता इथे येऊन काय करतोय. तर कसं आहे, सूत्रसंचालन ही मुलं तर करतातच. आता प्रमोशनचं हे करून सुद्धा ते जरा थकलेत ना. म्हटलं जरा आपणच या सगळ्याचा ताबा घ्यावा, हो की नाही. अगदी बरोबर आहे. ताबा तर मी घेतोच हो, पण माझा मुलगा आम्ही आहे ना कुठेही जाऊ दे बघा, पहिले सगळ्या गोष्टीचा ताबा घेतल्याशिवाय राहतच नाही. पण सांगू का, या सगळ्या बाबतीमध्ये ना आमचा सिद्धार्थ बिचारा अगदी भाबडा आहे बरं. पण तुम्हाला काय सांगू, आता आमची क्षिती तर इतकी निरागस आहे. बस बस बस, हे सगळं स्क्रिप्टच्या बाहेरचं सुरू झालं. गरीब काय निरागस वगैरे जरा जास्त होते. पण खूप छान, खूप सुंदर केलं. एकदा यांच्यासाठी जोरदार. आमचं जे बक्षीस आहे ते समोर बसलेत ना, मग त्याची किंमत होऊ शकते का सांगा बरं. कसा वाटला तुम्हाला ट्रेलर? असतं फारच सुंदर. पोरं कशी वाटतायत? पोरं तर आणखीनच सुंदर, चांगली. चांगली तेवढीच. आता मग एक गेम खेळूया आपण, ज्याच्यामध्ये मला हे सांगायचंय की सिद्धार्थ म्हणजे मगाशी जे झालं की निरागस आणि भाबडा वगैरे काहीतरी, तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता? लहानपणी सिद्धार्थ असाच होता, भोळा भाबडा निष्पाप, जसा आता आहे तसाच. हो हो हो, अगदी असाच होता. आणि तेव्हाही मुलींमध्ये लोकप्रिय वगैरे म्हणजे सगळं तेच. म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा होता. हो. आणि याचा छान तब्येतीत होता. तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा, एक 14-15 वर्षाच्या, काकू मी हात लावून बघू का. आणि आता न विचारताच याहून चांगलं रोस्ट झालंच नसतं. नाही, आता आम्ही जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे, तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होते. तेच एकदा हात लावून बघू का, तेच येते. एका फंक्शनला तर एक बाई ओरडल्या सुद्धा, ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला सोडीन अंगावर. सिद्धार्थचं घरातलं लहानपणीचं टोपण नाव काय? सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा टीव्हीवर गोट्या ही सिरियल सुरू होती. त्यामुळे सिद्धार्थच्या आजोबांनी त्याला तेच म्हणायचे, गोट्या 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 गोट्या. सिनेमात त्याचं कॅरेक्टर पप्पू असं आहे. मी एकदा लिहिलंही होतं गोट्या, पण मी म्हटलं नको, आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो याच्यावर, त्यामुळे त्याचं पप्पू केलं. पण काय वाटतंय आत्ता या गोट्याचं जे काही झालंय ते बघून काय वाटतंय?
सिद्धार्थ असाच पहिल्यापासून खोडकर हे आहे, पण आत्तापर्यंतची त्याची जी कारकीर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे. जे मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवलेलं आहे आणि मला अभिमान आहे की मितालीची तेवढीच त्याला साथ आहे. एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी. आता वाघाची आई. अमेय तसा झोंड आउट असतो, म्हणजे आमच्या भाषेत, म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात, मध्येच तो नसतो आपल्यात. तर हे काय लहानपणापासून असं असतो नसतो, लहानपणापासून. आणि चिडतो खूप. चिडला की चिडला तो, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो. आता त्याची आता आम्ही म्हणतो ना, एकत्र फॅमिलीमध्ये बरीच भावंडं त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कुणी आउट झालं तर हा पटकन बॅट टाकून परती यायचा. मग मला ते काही कळायचंच नाही. म्हणजे तू वर का आलास तर तो सांगायचा, आई आता खूप मोठं भांडण होणार आहे. तू का नाही थांबलास? ए नाही बाबा मला खूप भीती वाटते. म्हणून तो पटकन परत म्हणजे वरती निघून यायचा. इकडे काय भांडत का बसणार, काय का करेनात, त्याच्याशी याचं काही नसतं देणं नसायचं. पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंगावधान बघून तो पटकन तिथून सटकायचा. तो आता सटकत नाही, आम्हाला सटकावं लागतं. बरं, एक या शूटच्या दरम्यान ना काकू त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला. तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे. जेव्हा तो AC मध्ये आहे, फॅन समोर आहे, तेव्हा तो छान माणूस आहे, एकदम दिलखुलास. पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे. मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत, त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे. तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का? त्याला घाम खरं येत नव्हता, आत्ता एवढ्यातच येतोय खरं तर. मुंबईत आल्यापासून, म्हणजे मुंबईत पुण्यात असताना त्याला घामाचा प्रॉब्लेम नव्हता. आपण सगळे तेव्हा का नाही भेटलो त्याला लहानपणी? आता काय आहे तो आपल्या आयुष्यात? पण कसं वाटतंय अमेयबद्दल आता? म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्याची आई म्हणून. जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिली जाते तेव्हा खरंच मी असं वाटते की अशा मुलाला मी जन्माला घालून माझ्या आयुष्याचा सार्थक झाला. या सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओज नंतर मला द्या, त्या पोरांना पाठवायला जरा. आता अत्यंत सासू माझी ढासू आणि अत्यंत प्रेमळ ही आहे. ही स्वतः आहे, प्रेमळ आहे, गरीब गाय आहे. पण लेक ही अशी होईल असं अपेक्षित होतं. म्हणजे लहानपणी अशी, म्हणजे जगात दरारा स्वतःचा किंवा अशी नव्हती. लहानपणी कशी होती? बडबडी होती, पण अशी सगळीकडे काय वगैरे असं. म्हणजे लहानपणी ती जरा अशी बडबडी होती, पण हा स्वभाव तिचा नव्हता. पण आता काय झाली तशी झाली. आपल्या दोघांनाच माहिती आहे जे काय. तूच बोललास. पण क्षिती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे, ती अत्यंत प्रेमळ आहे. ऐकणे रे, अत्यंत प्रेमळ, मृदुभाषी अशी आहे ना. खरं म्हणजे ते आहे. नाही, खरंच ती खूप प्रेमळ आहे, खूप समजूतदार आहे. लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच. म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे बापरे आता हिचं पुढे काय असं मला कधीच वाटलं नाही. कारण ती तेवढीच खमकी आहे. म्हणजे कोणाशी किती कसं काय वागायचं हे तिला जास्त माहिती आहे. म्हणजे मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी तिच्याकडनं शिकाव्या लागल्या. म्हणजे मी आई असून सुद्धा कुणाशी किती थांबते ना, गप ना, असं वगैरे सुद्धा ती मला सांगते की तू कशाला गेलीस, हे सुद्धा मी ऐकले. असं म्हणजे तिच्याकडचे तो एक गुण, तो जो काही आहे तो खूप चांगला आहे.
पण 12 वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यात आला हो बाई. आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली. हे नाही हा, असं मी अजिबात म्हणणार नाही हा. अरे वा. आज लेकीच्या बाजूने आहे, हा? रात्री बसू तेव्हा बोलू. नाही आमचा हेमंत सुद्धा खूप चांगलं पोर आहे. म्हणजे काय की तो तिला इतकं समजून घेतो की ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे अशा पद्धतीनं जे बोललं जातं आणि ज्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते. ते सगळं क्रेडिट ह्याचं आहे. म्हणजे तिला खूप चांगला समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप भाग्यात असावं लागतं. बाकी कुठलीही क्लिप नाही दिली तरी ही क्लिप प्लीज ही लागेल आयुष्यभर. आणि आहे खूप चांगलं पोर आहे. म्हणजे माझा जावई असून नाही, म्हणजे अगदी खरोखरी हा जरी माझा जावई झाला नसता तरी सुद्धा मी हेच बोलले असते. आणि आता काय वाटतंय? क्षिती जोग निर्माती, 4था सिनेमा, फर्स्ट क्लास दाभाडे. हो ना, मला खूपच अभिमान वाटतोय की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल, ती डिरेक्टर होते, ती प्रोड्युसर होते, ती इतक्या मोठ्या प्रमाणात तिच्या म्हणजे मी आता काय सांगू, मला बोलता सुद्धा येत नाहीये खऱ्या अर्थी. की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही होऊ असं मला कधी वाटलं नव्हतं. हा डिरेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून हे होती, कारण ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं, हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची. म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या. म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात म्हणजे तेव्हा ती अगदी 3री-4थीतली मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा हिरोईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं. तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं, पण तिने अजून चपला का नाही काढल्या. म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली हे 3रीतली मुलगी सांगते. म्हणजे तिचं किती लक्ष आहे आणि कसं डिटेलिंग आहे हे मी तेव्हापासून अनुभवलं. आणि अशा कित्येक गोष्टी आहेत की तिला जर कुठे रिहर्सलला नेलं, कुठल्या पिक्चर तिने बघितला, हे असं का झालं, मग असं का नाही केलं आणि हे ती सांगायची. त्यामुळे तो हे तिच्यात आहे. पण आता प्रोड्युसरच झाली आहे त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई, मला पुढे तिच्याकडनं काम मिळेल की नाही. मी पण एक कलाकारच आहे ना, त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे, म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं, डिरेक्टर बद्दल असं बोलणं, मग मला काम मिळेल की नाही याची मला भीती आहे ना. म्हणून मी डिरेक्टरला पण आम्याचं काय वाक्य होतं, स्टोरी टाकली होतीस इंस्टाग्रामला, इज्जत काढीन पण जेवायला वाढीन. इज्जत काढीन पण जेवायला वाढीन, हे ब्रीद वाक्य आहे. हो पण आहे पण ते तिच्यात आहेच. वा, आम्हाला माहिती. कोणतं म्हटलं ना आहे. या आहेत रिअल आया, पण या सिनेमात जी रील आई झालेली आहे निवेदिता सराफ, प्लीज तुम्ही इथे या. ही आहे आमची मम्मी. तर आता ही जी 3 मुलं आहेत, निवेदिता मावशी तुझी, सिद्धार्थ, आमेय आणि क्षिती, सेट वरती सगळ्यात वाढ कोण होतं? नाही ग माझी लेकरं ग, किती ग थोडी नाही ग, किती ग शहाणी माझी पोरं होती, तुला काय सांगू मी आता. हो रे, खरंच खूप शहाणी होती. पण मग एक किस्सा झाला होता, सिद्धार्थनी तुझ्या नावाने तुला हाक मारली होती, ते काय होतं? आमचे सिद्धार्थ मी भरपूर काम केलंय, एक नाटक केलंय. तर असं जर माझं कधी काही स्लिप ऑफ टंग झाली किंवा काही चुकलं तर मी आत विंगेत येऊन सांगायचं, सिद्धार्थ आजचा प्रयोग तुझ्यासाठी. कारण असं काही झालं की त्याचे खूप प्रयोग तो करतो. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आत्ताही लगेच त्याचे प्रयोग तो खूप करतो. तो इतकं मस्त करतो की आपल्या चुकीपेक्षा आपल्या चुकीचा अभिनय त्याच्याकडनं बघण्यात जास्त मजा येते. सो असं सीन होता, सिरियस होता. कुठे गेले काय गेले, त्यांच्या दुसरा संसार आहे. असं तो धावत येतो माझ्याकडे आणि म्हणतो, मम्मी, हे सगळे मला मम्मी म्हणतात त्या, मम्मी असं एकदम मला सिरियस असा, निवेदिता ताई. त्याची क्लिप मात्र तुम्हाला द्यायची आहे, ती आपल्याकडे आहे, राखीव मध्ये आहे. आणि आम्ही
आत्ताच बोललो ना रागीट नव्हता. हो. मग सेटवर कसा होता अमेय? कसं कळते नाही ग, खूप ग गोडतो. माझ्यासाठी काय काय मागवून द्यायचं असेल नाही मला. थोडंसं तरी खाल्ल्यात मला जागवायला लागेल म्हणजे अमेय. नाही पण अमेयचं सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा सीन असला ना की ज्याच्यात त्याला असं बोलायचंय तसं सिन्सिअर असला की तो असा असा फिरायचा आणि आपण त्याला आता अशी फिरते आणि मला काहीतरी बोलायला हा जा माझ्याशी. अमेय ऐक ना अमेय जरा. सॉरी आता निवेदिता ताईला तर काय म्हटलंच पाहिजे. काय बोल बाई लवकर काय ते मला जायचं आता तिकडे असं आम्ही असायचं. आणि प्रेमळ क्षिती. अगं माझी ताईडी ग, माझं पहिलं बाळ ग ते. क्षितीची गंमत आहे, हेमंत कधी चिडला ना की ती त्याला SMS पाठवायची, अजून ह्या व्यक्तीचं काम संपायचंय. जरा थांबा, अजून तुम्ही 4 दिवसांनी चिडू शकता, जरा थोडे थांबा आजकाल. अशी मी निर्मातीच्या भूमिकेत पण ती म्हणजे उलट निर्माती म्हणून मी तिला इनफॅक्ट म्हणजे मीही निर्माती म्हणून काम केलंय. मला उलट ती खूप कूल वाटली ऍज अ निर्माती. जिकडे तिला माहितीये की इकडे जाऊन आता काही उपयोग नाही, तिकडे ती अशी शांत दुसरीकडेच बघत बसायची आणि मग हेमंतला असं छान SMS पाठवायची. हो ना. नाही पण तिने कौतुक म्हणून नाही या सगळ्यांचे एक मला सांगावंसं वाटेल. आय एम जेन्युइनली टेलिंग यू की इतके सिन्सिअर आहेत ना ही सगळीच माझी मुलं, तिघही जण कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर. जिकडे म्हणजे काय मस्ती मजा सगळे ठीक आहे, पण जेव्हा काम असेल तेव्हा अत्यंतिक सिन्सिअर आणि त्या स्क्रिप्टमध्ये लक्ष असणं किंवा स्वतःमध्ये ते राहणं. की मला आणि सिद्धार्थला तर जरा खूपच कठीण होती भाषा आपल्याला बोलायची होती. आम्हाला भयंकरच कठीण जात होतं ते, पण त्याच्यामुळे खूप सिन्सिअर मुलं आहेत, अतिशय सिनियर्स, तुमचे जे काही सिनियर्स आहेत त्यांना रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत. सो चेष्टा मजा सगळी आहेच, पण त्या बरोबरीने त्यांची सिन्सिअरिटी, त्यांचं कामाप्रतीचं त्यांचं असणारं प्रेम, कामाप्रतीचं प्रेम जास्त महत्वाचं आहे की जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल असणारे डेडिकेशन आणि तुमचं लव्ह टुवर्ड्स युअर वर्क. हे आय हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम आणि हॅट्स ऑफ टू क्षिती फॉर बिंग अ अमेझिंग प्रोड्युसर. तर या 3 मुलांनाही मी आता स्टेजवर बोलवतो. अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग. आणि आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आज तुमच्या आयांनी निवेदन केलं. निवेदन तर हा बोल बोल बोल. नाही, हे जे आमचे मंचावरनं फर्स्ट क्लास वाभाडे काढले ते आम्हाला खूप आवडले. अमेय काय वाटतंय? मला थँक्यू म्हणायचं आहे हेमंत तुला आणि क्षितीला, कारण माझी आई अक्कलकोटची आहे. तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ॲक्टर व्हायचं होतं, ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्या मार्फत तिने पूर्ण केलं. तिची इच्छा होती स्टेजवर यायची कधीतरी आणि माझी इच्छा होती की तिने कधीतरी स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं. ते ह्या सिनेमासाठी झाला याचा खूप आनंद आहे. तिला किती आत्मीयता या सगळ्याबद्दल चपला खाली काढून आली स्टेजवर येताना, त्यामुळे मला फारच आनंद झाला आहे आज या क्षणी माझी आई स्टेजवर येऊन परफॉर्म करते. तुला टफ कॉम्पिटिशन आहे पुढे अमेय, एवढं मी सांगते नक्की. अगदीच. आणि काय लहान आणि बहीणच वाटते ना अगदी. म्हणजे फिल्मफेअरचं अँकरिंग पुढच्या वेळेला गेलं तुझ्याकडनं, वाघांच्या घरी आलं पण तुझ्याकडनं गेलं. सिद्धू, माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली आहे. मग ते काही का असे ना, माझं पहिलं घर असेल, माझी पहिली गाडी असेल, आणि मला असं वाटतंय पहिली बायको सुद्धा म्हणजे आहे ती बायको सुद्धा आणि मला वाटतंय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे. आणि एकंदरीत रेकॉर्ड बघता हे याचं पण जर का म्हणजे याचं पण जर का आईच्या हस्ते झालेलं आहे तर हे ब्लॉकबस्टर आहे 100%. कारण माझी आई ती काही असं जगा वेगळं स्पेशल करायला जात नाही,
तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम ती तिच्या शब्दांमध्ये, तिच्या मेसेजेसमध्ये, तिच्या पाठी उभं राहण्यामध्ये ती ओतत असते ते. आणि त्यातनंच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत जाते. सो तिच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही. सो थँक्यू. शेती मला छान वाटलं. मी आईला स्टेजवर लहानपणापासून बघते, पण अशा कार्यक्रमात आणि सिद्धू आणि अमेयाच्या आई बरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं. आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याचं इतकं भारी वाटलंय की रिअल आई, रील मम्मी, आम्ही भावंड, खूप खूप बरं वाटलं मला. थँक्यू हेमंतजी, आज तुम्ही हे घडवून आणल्याबद्दल. आज काही खरं नाही. त्यात सासू मला आणि लेक मिळून आज बहुतेक रात्री ते हे लावलंय, हार बीर घातलेत बकऱ्याला आता. माझा चिमण्या आहे. आम्ही जेव्हा या चित्रपटाचं वाचन केलं तेव्हा प्रत्येक व्यक्तिरेखा ज्या रीतीने हेमंतनी वाचली त्याच्या 50% जरी आम्ही करू शकलो ना तरी आय थिंक वी हॅव डन अ गुड जॉब. तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त छान काम केलेलं आहे आणि त्यामुळे सिनेमा अजून छान झालेला आहे. तो खऱ्या अर्थाने फर्स्ट क्लास झालाय तो तुमच्या कामांमुळे. थँक्यू. सो आता काही मीडियाला प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. मस्त निवेदिता मॅम. कुठे कुठे सॉरी हां तर आपण फर्स्ट क्लास करते, त्या भूमिकेबद्दल काय सांगाल तुमचं? ह्या सगळ्या अतरंग 3 मुलांच्या आईची भूमिका मी केलेली आहे. आणि घरामध्ये कशी त्या आईला आपलं सगळं कुटुंब एकत्र असावं. आता ही भावंड भांडतात, एक घरीच यायला तयार नाहीये, काहीतरी कारणाने रागावलाय. एका मुलाचं पण असं चाललंय ही आईची वडिलांची लाडकी, हा आईचा लाडका, माझं काय. सो तिघांचेही जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा घरातलं जे तुम्ही सगळे एकत्र या, सगळे एकत्र राहा, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं, सगळ्यांनी एकत्र असावं, ही तिची इच्छा आहे. ते अख्खं घर एकत्र धरून ठेवणं हे त्या आईचं बेसिकली तिचं काम आहे आणि तेच तिला वाटतंय, तीच तिची आंतरिक इच्छा आहे. आणि हे वाक्य तिचंच आहे, आता एकत्र यावंच लागतंय. या चित्रपटाचं म्युझिक आणि टीचर अशोक मामांनी बघितलं असेल, त्यांची काय प्रतिक्रिया होती? अच्छा, हा नाही, त्यांनी असं म्हटलं की टीजर खूप छान आहे, आता सिनेमा बघूया. अर्थातच ते कौतुक फारच कमी करतात. नाही, पण टीजर खूप छान आहे असं बोलले, हेच केवढं मोठं कौतुक आहे. हॅलो हेमंत सर. सॉरी तुमचा ट्रेलर आता मी पाहिलेला आहे, तर नावाप्रमाणेच तो फर्स्ट क्लासच आहे. थँक्यू. आणि मला हेमंत सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचे की आम्हाला कळलेलं आहे की हा चित्रपट तुमच्या गावी शूट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? शिरूर तालुक्यातलं पिंपरखेड नावाचं माझं गाव आहे आणि त्याच्या आसपास मंचर, नारायणगाव, आंबेगाव तालुका, शिरूर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुका अशा भागात या चित्रपटाचं शूट झालंय. खरं तर खूप देखणा परिसर आहे, पण तो कधी एक्सप्लोअर झाला नव्हता. त्याचं कारण तिथे शूटिंगला लागणारं इन्फ्रा जे असतं ते नव्हतं कधी. आणि हा क्षितीचा हट्ट होता की हा चित्रपट आपल्या गावीच शूट व्हायला हवा. आणि आज तो शूट झालाय. प्रचंड आनंद होतोय की आपल्या हक्काच्या मातीत, आपल्या जमिनीत हा चित्रपट शूट करता आला आणि छान वाटतंय. आणि मला अमेयासाठी एक प्रश्न आहे. नाही, पाणी पिऊन घेतो, थांबते. नाही, पाणी पी. ओके, आत्ताच अशी ओळख करण्यात आली की वाघाची आई. तर वाघाची एक शिकार झालेली आहे एका हरणीकडून, तर वाघ अजून वाघच आहे का की त्याची सुरी झालेली आहे? तुमच्यासाठी टाळ्या. थँक्यू.
तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. मी काय सांगू, पण काय शेळी म्हणजे गोट. गोटचा फुल फॉर्म होतो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. तर माझी शेळी व्हायला हरकत नाही. ओके. आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी आहे सिद्धार्थ. आईने कौतुक केलं मुलगा म्हणून, पण मला बायकोकडून ऐकायचं एक नवरा म्हणून तू कसा आहेस? आज मी प्रयत्न करते चांगलं. घरचे वाद घरी ठेवा प्लीज, माझी विनंती आहे. क्षिती तुलाही प्लीज. सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे, त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमधून, की तो खरंच 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 खूप चांगला आहे. मी अजिबात खोटं नाही म्हणत आहे. पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला, जो को ॲक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं. आणि मला खरंच खूप मजा आली. मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं, कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे, पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं. पण अर्थातच सिद्धाने ते असं पळवून लावलं. खूप मजा आली आम्हाला एकत्र काम करताना. आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली, जी कधी मी अनुभवली नव्हती याआधी. सो या ओव्हरऑल आम्ही मज्जा करतच काम केलंय. म्हणजे मितालीच्या मते सिद्धार्थ चांदेकर हे प्युअर चांदी आहे, चांदीचं वर्क प्युअर. येस. तो तेवढं वर्कही करतो, त्यामुळे ते सगळं वर्कही. आमची कामं काढून घेऊ नका. आम्ही 2 अँकर. तर हा माईक हवाय. माईक. हॅलो हॅलो मॅडम. क्षितिज मॅडम, पाणी पिया. क्षिती. हा मॅडम, फोटोवर आम्ही बघितलं तुम्ही ट्रॅक्टर चालवतात आहे. हा. तुम्ही रिअल लाईफ मध्ये ट्रॅक्टर चालवताय की असं? मी नाही चालवला, त्यांनी चालवला पोस्टरवर. हा. तर तुम्ही चालवलं का खरं कधी ट्रॅक्टर? मी नाही चालवलं. आणि तेव्हा मला चालवायचं होतं, हे दोघं नाही म्हणाले, ते घाबरले त्यांच्या जीवाला. पण मला एकदा, आता आमच्या गावी आमच्या शेतावर ट्रॅक्टर आहे, तर यावेळेला आता मी जेव्हा जाईन रिलीज वगैरे सगळं झाल्यावर, तेव्हा मी हा प्रयत्न करणार आहे खरंच ट्रॅक्टर चालवण्याचा. थँक्यू मॅडम. आमच्या शेतात बिबट्या आहे, तो या प्रयोगामुळे नक्की पळून जाणार. बिबट्या गायब. निवेदिता मॅडम. हा निवेदिता मॅडम. मॅडम, तुम्ही आईचा रोल करतात आहे, तर तुम्ही नेहमी सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या पिक्चरमध्ये मी आईचा रोल केला आहे, कधी मुलाचा केला. ते तुम्हाला असं वाटत नाही कुठं वेगळा रोल करावं कधी? वडिलांचा कसा करणार? वडिलांचा नाही, म्हणजे कोणाची मुलगी वगैरे, मुलगी कोणाची मुलगी वगैरे. मित्रा काय होते माहितीये का, लाईटमुळे तू दिसत नाहीयेस, बहुतेक पुढे पण दिसत नाहीयेत का त्या. नाही, मी सांगते ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. आता इथे एक प्रोड्युसर उभे आहे आणि इथे एक दिग्दर्शक उभा आहे, इथे छान म्युझिक डायरेक्टर आहे, अप्रतिम कॅमेरामन आहे, अशी इथे छान आमची प्रोडक्शन असिस्टंट, सगळी अमेझिंग टीम आहे. तर हा तुमचा प्रश्न मला इतका आवडलेला आहे. तर ह्याचा तुम्ही प्लीज जरा काहीतरी त्याच्यावरती विचार करा आणि तुमचं पुढचा सिनेमा एक मला घेऊन केंद्रस्थानी मी असेल असा प्लीज काढा. आणि मग त्याच्यामध्ये मी ती हिरोईन असली पाहिजे, नुसती कोणाची आई असता मी सगळ्या हिरोईनच्या गोष्टी करायला तयार आहे. सो थँक्यू सो मच. शूटच्या दरम्यान आम्हाला मोह आवरला नव्हता. एके रात्री मी आणि निवेदिता मावशी मिळून हृदय वसंत फुलताना याच्यावर नाचही करून झालेलं. सो त्यांच्याबरोबर नाचायला मिळणं काय आहे. आशिष मला बघायचं. हेमंत सर,
Hemant sir, congratulations. Kshitij ma'am, congratulations to the entire team for bringing a beautiful film. Myself, Raj Nada from the Big Fan Show. Ma'am, इसमें और एक बहुत बड़ा योग हुआ है. Two biggest company of Bollywood has contributed. One is Anandal Rai sir's Color Yellow. And Bhushan Kumar sir and Krishan Kumar sir's T-Series. How this magic happened, and will we be seeing more films where Bollywood big giants coming and helping Marathi industry and contributing to Marathi industry to take it further? I actually think more than helping, I think when we narrated the story to them, they really wanted to be associated with something which is so rooted, which is so close to what we all have lived. I personally do not have a village to go back to, but most of us do. And I think what Anand sir, especially, I can tell you about him because we met and I narrated the story to him. Wonderful. And he really liked the idea of being in a joint family, because that is not something that we see so often today. And that is what is in the film, that is what is the crux of the film. And I think more than just as Bollywood big companies, which definitely they are, and that is not the only reason I think they were associated. I think they really loved the concept. They really wanted to explore this side of cinema, and I'm extremely grateful to T-Series and Color Yellow. And it's great to see different film industries coming together for something that they believe in. Absolutely. Thank you, ma'am. Thank you. I would like to add Panorama also. They are distributing this film, so Panorama. Murli sir है यहाँ पे. Thank you. Congratulations to all of you. क्षितिजच्या इंग्रजीसाठी जोरदार टाळ्या व्हायला. Very fast. आणखी कोणी का तुम्ही हात वर करताय आणि दिसत नाही? हाय, मधुरा शिदाय, कलाकृती मीडिया. हाय. सो सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप कमाल झालाय ट्रेलर. आवडला, खूप मजा आली बघताना. आणि तुमचा जो बॉन्ड आहे, जो मला ऑनस्क्रीन बघायला मिळतोय, सो मला ऑफस्क्रीन काय काय धमाल केले ते ऐकायचं. कारण का मला वाटतं अमय, सिद्धार्थ आणि हेमंत, तुम्ही तिघं जण खूप जास्त आधीपासून ओळखता एकमेकांना, मित्र आहात. सो सेटवरती काय काय धमाल केली? सांग बरं अम्या, काय काय केलं सेटवर? मी आणि अम्यानी बरोबर 20 का 21 वर्षांनी एकत्र पुन्हा काम केलं. याच्या आधी आम्ही प्रायोगिक नाटकं, मग स्वतःच्याच नाटकाची पोस्टर्स चिकटवायला जा, सकाळ पेपरला जाऊन जाहिराती द्या, ही सगळी कामं केलेली आहेत. पण मध्यंतरी काही योग जुळून आला नाही. मी त्याचं काम बघत होतो, तो माझं काम बघत होता. आणि एकमेकांना आम्ही सांगायचो सुद्धा की याच्यातलं तुझं खूप छान झालं काम, खरेपणाने वाईट झालं हेही सांगितलं एकमेकांना मधल्या काळात. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो योग जुळून आला. आणि मला खूप छान वाटतं हे सांगताना की बरं झालं या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. कारण तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा माझा जो सोनू आहे किंवा माझा जो प्रशांत आहे, तो अम्या इतका गोंडस कोणीच केला नसता. हॅलो सर, मंगेश, लाईमलाईट मराठी. इकडे त्यांचा प्रश्न मध्ये राहिला. सॉरी यांना बोलायचंय. सॉरी. धमाल मजा मस्ती आम्ही काय काय केलं सेटवर आमच्या आयासमोर असताना आम्ही नाही सांगू शकत फारसं. त्या काकू, यू विल बी सरप्राइज्ड. नको, कसं आहे, आपण छान बोलतो एकमेकांशी, रोजच्या रोज फोन होतात. तुम्ही शांत बसा तिघी जणी, तुमचं झालंय सकाळ करून. पण मजा मस्ती जी काही आहे ना, ती आम्ही कामात सगळ्यात जास्त केली. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे जे काही आम्ही काय टाइमपास असेल किंवा जोक्स करणं असेल, हा तर याच्याशिवाय चांगलं शूट, म्हणजे याच्याशिवाय चांगलं युनिटी होऊ शकत नाही. मजा मस्ती करणं, एकमेकांची गप्पा मारणं, याच्याशिवाय चांगला क्रू तयार होऊ शकत नाही. पण आम्ही सगळ्यात जास्त मजा ही कॅमेऱ्यासमोर केलेली आहे. आणि सगळ्यात जास्त एन्जॉय म्हणा किंवा जे काही तुम्ही भावंड, सगळ्यांची भावंड एकत्र आल्यानंतर जे काही अनुभवता ना, ते सगळं आम्ही कॅमेऱ्यासमोर अनुभवलेलं आहे. आणि सिनेमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत खरंच क्षिती
ही माझी सख्खी बहीण झाली होती आणि आम्ही माझा सख्खा भाऊ झाला होता. कारण आम्ही इतके गुंतलो होतो एकमेकांमध्ये की खरंच जर का आम्ही खरंच सख्खे भाऊ बहीण असतो तर हे असेच असलो असतो असं वाटलं. शूटची रॅप पार्टी असते की नाही, म्हणजे शूट संपलं आणि आता मज्जा ये, तर हे भलत्याच मूडमध्ये होते तिघही. आम्ही तर ऑलमोस्ट डोळ्यात पाणी वगैरे होतं. त्यांनी सेलिब्रेटच केली नाही ती रॅप पार्टी, आम्ही आमचेच करत होतो सेलिब्रेट. बहुतेक त्यांना ते आपण उद्यापासून एकत्र नसणार हे जरा खात होतं बहुतेक. मला वाटतं की ती धमाल मजा जी ऑफस्क्रीन चालू असते ना ती आमच्यासाठी चांगली असते, पण खरं जर तुम्ही ऑन कॅमेरा जे काम करता ते जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर सिनेमा चांगला होतो आणि लोकांना तो बघायला मजा येते. पण 2 किस्से मला छोटेसे मी सांगतो. एक सीन असा झाला जिथे मला डोळ्यात पाणी होतं आणि असं सगळं बरंच काय काय होतं. तर ते हेमंतला कॅमेरासमोर बघून ते इतकं त्याचा त्रास व्हायला लागला की आपला मित्र आता एवढा त्रास करून घेतोय स्वतःला, त्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांनी घट्ट येऊन मिठी मारली तर त्यांनी माझं सांत्वन करणं अपेक्षित आहे, तर मीच त्याचं सांत्वन करत होतो की इट्स ओके, झालंय आता सीन. त्याच्याही डोळ्यात पाणी होतं. मग त्यांनी गालावर एक पप्पी दिली आणि म्हणला की छान वाटलं रे, इतक्या वर्षांनी आपण एकत्र काम केलं. ती माझ्यासाठी मी असं म्हणेन की हेमंत बरोबरची सगळ्यात अप्रतिम मोमेंट होती. आणि एकदा माझा एक सीन झाला आणि त्यानंतर सिद्धार्थ असं सगळ्यांची जेवणाची ऑर्डर घेत होता. तुला काय हवंय आज, तुला काय हवंय, तुला काय हवंय, हे ऑप्शन्स आहेत. ते म्हणलं तू कसली पार्टी देतोयस. तो म्हणला आज तू खूप छान सीन केलास ना, मला खूप आनंद झाला, तर मी आज सगळ्यांना तुझा सीन चांगला झाला म्हणून सगळ्यांना पार्टी देतोय. तर हे असं स्पिरिट अनुभवायला मिळालं आणि ते असं उसणं आणता येत नाही. ते खरंच तुम्हाला एकमेकांबद्दल तेवढी आत्मीयता असेल, एकमेकांबद्दल तेवढा आदर असेल तर अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. तर माझे हे 2 किस्से या दोघांचे खूप कायम लक्षात राहतील असं वाटतं मला. सिद्धार्थ आणि अमेयसाठी प्रश्न. मंगेश, लाईमलाईट मराठी. सिद्धार्थने इंस्टावरती स्टोरी शेअर केली, एक पोस्ट शेअर केली होती. युअर बोथ आर वर्किंग आफ्टर 20 years. कवर्ड एसेमध्ये तुम्ही काम केलं होतं, तर ते एक्सपिरियन्स आणि आताचा एक्सपिरियन्स याबद्दल तुम्ही दोघं काय शेअर करा. बापरे, कवडसेचा काय एक्सपिरियन्स करू. आता ज्या सिनेमात आपण काम करतोय त्याच्यातच आपण पुढे जाऊन करिअर करणार आहोत हे माहितीच नव्हतं त्यावेळेला. कारण आय गेस मी काहीतरी 8वीत वगैरे होतो, तू 11वीत वगैरे असशील. आणि तेव्हा मी त्याचा लहान भावाचा रोल केला होता. म्हणजे मी सुबोध भावे यांच्या लहानपणीचा रोल केला होता आणि आम्ही आणि मकरंद अनासपुरे यांच्या लहानपणीचा रोल केला होता. सेम पण माझा सिनेमा नाही येते 2 दिवसांनी, मला 16 दिवसांनी येतोय. तर तो एक्सपिरियन्स असा होता की आपण सिनेमामध्ये आहोत, एक सिनेमाचा कॅमेरा आपल्या समोर आहे ते, आणि प्लस तो डिजिटल कॅमेरा नव्हता, तो रीलचा कॅमेरा होता. आपण त्याच्या समोर होतो, घरघर आवाज येतोय आणि समोर दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी यासारखे मोठे कलाकार आहेत. त्या ऑमध्येच आम्ही होतो अर्ध्याहून जास्त वेळ. आणि नंतर जसं जसं कामं करत गेलो तसं आम्ही एकमेकांना म्हणत गेलो की आपण करिअर तर एकत्र सुरू केलेलं आहे, पण आपण एकत्र काम का नाही केलंय. की आता येतोय बाबा अभिनय, खरंच कॅमेऱ्यासमोर कॅमेरा कळू लागलाय, तर तेव्हाचा अभिनय आपल्याला कोणी का नाही विचारत एकत्र करायला. तर ज्या वेळेला हेमंतनी सांगितलं की असं असं काहीतरी डोक्यात आहे आणि आम्या आहे, मी म्हटलं हे डन आहे. मी स्क्रिप्ट काय तू सांगायच्या आधीच डन आहे. आणि बरोबर 20 वर्षानंतर, कारण 1 जानेवारी 2005ला कवडसे हा रिलीज झाला होता आणि आता 24 जानेवारी 2025ला बरोबर 20 वर्षांनी आम्ही एकत्र काम करतो. आणि मधल्या सगळ्या पिरियडमध्ये भले आम्ही एकत्र काम केलेलं नसेल, पण आम्ही एकमेकांची कामं इतकी पाहिली आहेत की खरंच बरं झालं आम्ही 20 वर्ष काम एकत्र नाही केलं आणि या सिनेमात एकत्र काम केलं. कारण ते आता आम्ही गॅरंटीनं सांगू शकतो आम्ही एकमेकांचं बेस्ट पाहिलेलं आहे या ह्याच्यातनं. आमचा पहिला सीन होता त्या सिनेमात, जो आमच्या दोघांचाही शूटिंगचा पहिला दिवस होता, की आम्ही असे झोपलेलो असतो एका पॅसेजमध्ये, घरात झोपायला जागा नसते म्हणून. आणि दिलीप प्रभावळकर सर घरातनं बाहेर येतात आणि दोघांच्याही पृष्ठभागावर एक लाथ घालून आम्हाला उठवतात. तर मी असं म्हणेन की तेव्हा त्यांची मिळालेली लाथ ऑन स्क्रीन
ते आत्ता डिरेक्टरची मिळालेली कौतुकाची थाप असा आमचा प्रवास आहे. लाच ते थाप असा आमचा चांगला प्रवास झाला एकत्र. तर पुढेही असेच सिनेमे आम्हाला घेऊन जर करायचं डोक्यात असेल हेमंत सरांच्या, तर आम्ही तयार आहोत. मला आत्ता कळलं रे आम्ही इतक्या वर्षांनी की का तूच असतोस अँकर. टेलिप्रॉम्प्टर नाही, काय नाही, डोक्यात कर 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 असं इव्हेंट असा बांधायचा. क्या बात आहे, क्या बात. लव्ह यू यार. खरंच हे किती कौतुक करतात ना सगळे, किती प्रेमळ आहेत सगळे. ही टीम कोणीच असं झालंच नाही की एकमेकांचा अपमान केला कधी सेटवर, थट्टा केली, मस्करी केली, नाहीच. सतत प्रेम. आता आहे ना, या टीम मध्ये 2 नवीन मेंबर्स आहेत. राजसी तुझ्या उजवीकडे. राजसी, तूही बोल सगळ्यांविषयी, या सिनेमाविषयी. आता तुम्ही ऐका भारी बोलणं काय असतं. थोडी उगाच नाही आली. कमाल राजसी. आधी सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथे एवढ्या संख्येने आलात आणि हा आमचा अमेझिंग ट्रेलर आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करता आला, इथे बसून पहिल्यांदा बघता आला तुमच्याबरोबर. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि काय मी आत्ता असं इथे उभी राहून मी खूप स्तब्ध झाली आहे की काय बोलू मी या सगळ्यांबद्दल, कारण एवढं प्रेम आहे माझ्या मनात या प्रत्येक व्यक्तीबद्दल. आणि जे काही महिनाभरापेक्षा जास्ती आम्ही एकत्र घालवला होता, त्याच्या सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती, कारण हे माहिती होतं ना की हे सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, ह्यांनी काही ना काहीतरी कामं केली आहेत एकत्र. त्यामुळे असं वाटलं नव्हतं की हे एवढं प्रेमाने सामावून घेतील, मला काय, तृप्तीला काय. पण ह्या ह्यांची सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत, त्यामुळे आम्ही अगदी खूप प्रेमाने सामावून गेलो त्याच्यात. आज हे आज सात्विक भाव आहे. आज राजसीचे आई बाबा आले त्यामुळे ती तेवढं असं ह्यांनी बोलत नाहीये. आज शृंगार रस नाहीये. पण राजसीचं कौतुक आहे. राजसी वय 21, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेनझी असली तरी उत्कृष्ट मराठी भाषा बोलते ती आणि अप्रतिम काम करते. या सिनेमाचं सरप्राईज पॅकेज आमची राजसी आहे असं आमचं ठरलेलं आहे. जोरदार टाळ्या राजसीचं. एक दुसरा मेंबर तृप्ती, आमची मंजू, जी ट्रेलरच्या शेवटी तुम्हाला दिसलेली आहे, जी सिद्धार्थला विचारते की हे एकटेच एवढे गोरे कसे, जो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न तिने विचारलेला आहे. तर ही तृप्ती कसं वाटतंय? सिनेमाचा ट्रेलर आहे, सगळे जमलेले आहेत आणि तृप्तीकडनंच ऐकायला आवडेल. तृप्ती आणि माझी पहिली भेट आणि तृप्तीचं या सिनेमात असणं फार गमतीशीर आहे. हो, म्हणजे मला सांगायला आवडेल, सर आले होते सातारा भागात प्रमोशनल शूटसाठी आणि जस्ट मी गमतीत सरांना म्हणाले की सर झिम्मा 2 पण आमच्याकडेच प्रमोशनला आला पाहिजे बरं का. तर सर त्याच्यावर हसले, काहीच प्रतिक्रिया नव्हती. मग त्याच्यावर परत मीच म्हणाले की बघा नाही तर तुमच्या 3ऱ्या सिनेमात मीच असायचे आणि मी होते म्हणजे आहे. सो ते असं झालं की सरांचा फोन आला की असं एक कॅरेक्टर आहे, तर एक छान मस्त मेकअप करून ऑडिशन करून पाठवा आणि मग बघूयात आपण पुढचं काय ते. आता एकतर मी राहते साताऱ्यात, मी अशा ठिकाणी राहत होते जिथनं मला हे सगळं मेकअप आणि हे ते सगळं करून मी त्याच्या आधीच एवढी एक्सायटेड झालेले की ऑडिशन करायच्या आधीच मी स्वतःला समजलं होतं की मी आहे सिनेमात. आणि मग ऑडिशन करून पाठवलं आणि 8 दिवस काहीच रिप्लाय नाही. मला जरा गेलं यार, नाही आता नाही करत ते. पण फायनली सरांचा कॉल आला आणि मी मंजू करतेय. सरांनी जशी मंजू लिहिली होती मला वाटतं मी तसं उतरवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त छान मंजू सर करतात. हे सगळे मान्य करतील इथं. हो, आत्ता इथे विशाल पोळ माझा असोसिएट, त्यानंतर आभा आहे, त्यानंतर इथे सत्यजित आहे, आपला DOP सत्यजित शोभा श्रीराम. आम्ही सेटवर जाऊन जेव्हा शॉर्ट डिव्हिजन करायचो, म्हणजे मग इकडून हा चालत येईल तिकडून ते, तर सत्यजित सांगायचा प्रत्येकाने एक रोल करा म्हणजे ना कळेल कोण कुठून कसं चालत येतंय वगैरे. तर नेहमीची मंजू माझ्याकडे असायची आणि त्याचे व्हिडिओज फक्त त्याच्याकडे आहेत की ती जी मंजू आहे त्याचा शो नंतर आपण लावूया.